मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक आपण पाहिला तर क्वार्टर फायनलचा हा सामना होतोय। वडवली बी मास्टर आणि टिवरी मास्टर या दोन टीममध्ये मॅच इथे रंगताना आपण पाहणार आहोत। आजच्या दिवसातला हा 8वा सामना आहे। निश्चितच उस्मान आम्हाला दर्शवत आहेत, खूप चांगलं लेखाजोखा ते दाखवत आहेत आम्हाला यूट्यूबच्या द्वारे, डिका स्पोर्ट वाहिनीवरती। डिका स्पोर्टच्या माध्यमातून उस्मान पटेल म्हणा, दीपक यादव म्हणा, कौशल सिंग म्हणा, या संजय पाटील स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला रोहित, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल अपिश ड्राईव्ह केलाय। मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। फ्लिक केलंय, बॉल हवेत आहे। मिलिंद भोईर पोचतील काय पाहावं लागेल। नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी पलटलेत। 2 धावा, 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचते ते 3 या आकड्यावरती। हाय व्होल्टेज ड्रामा होईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सामना रंगेल यात काही शंका नाही। या अगोदरही सामने रंगलेत, काही खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा ही संपन्न होते। कंप्लीट 5 वाजलेत आणि पहिला चेंडू डिलिव्हर झालाय। चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर। मिलिंद भोईर एक हरवणारी गोलंदाज आहेत। धनेश नाईक आपण या। क्रिंग बोल्ड आपलं पाहुण्यांसाठी आणलेली वस्तू कुठे आहे धनेश नाईक? हेमंतकडे तू ये ना जरा बाबा, नंतर जा। हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय। थँक्यू डीजे, थँक्यू चेतन नाईक आतिश भोईर आपण त्वरित स्टेजच्या दिशेने या। धनेश नाईक आता पाहुणे थोड्याच वेळात इथे उपस्थित होणार आहेत, म्हणून तुम्ही लगेच या। धनेश नाईक, आतिश भोईर, रविकांत भोईर, आतिश भोईर प्लीज आपण या। मोहन पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। चेतन नाईक आलेले आहेत। आतिश भोईर मी विनंती करतोय व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे। धनेश नाईक प्लीज, आणि आपले सर्व मेंबर पायावरती बॉल आदळतोय। पंचांचं बोट आकाशामध्ये, यश इज गॉन। मिलिंद भोईर यांनी आणखीन एक लगातारच्या बॉलवरती विकेट प्राप्त केले। लेग बिफोर विकेट, LBW गॉन। शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय। थँक्यू डीजे। मिलिंद भोईरने आज फलंदाजांची शिट्टी वाजवल्या असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही। अफलातून गोलंदाजी करतोय आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5वी विकेट त्याने मिळवलेली आपण पाहतोय। लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट तो मिळवतोय। आतापर्यंत 3 धावा खर्च केले, 2 विकेट। या अगोदरच्या पहिल्या मॅचमध्ये 4 धावा 2 विकेट असा त्याचा स्पेल आपण पाहिलेला आहे। वय वर्ष 45हून अधिक असलेला हा गोलंदाज अफलातून गोलंदाजी करतोय। शेवटचा बॉल असेल आणि खास करून वडवली मास्टर बी जो प्रथम क्रमांकाचा संघ आहे त्याला आता जखडून ठेवलंय। चला या, आम्ही विनंती करतोय रवींद्र परशुराम भोईर यांनाही विनंती असेल आपण या। रविकांत श्यामकांत भोईर यांना सर्वांना विनंती करतोय आपण या।
हलक्या हाताने खेळतायत. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण आज होत असताना दिलीप हरिदास भोईर यांचं आगमन इथे झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3000चं आर्थिक सहकार्य लाभले गेले. धावसंख्या फलकावरती 4 धावा 2 गडी बाद ही स्थिती आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात विशाल भोईर दाखल झालाय. भूपेंद्रसाठी प्रत्येक विकेटला 100 रुपयांचं कॅश प्राइज लावले गेले. हितेश भोईर यांच्या माध्यमातून, हितेश जयवंत भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक लागतंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फायनल खेळण्याकरता कासरवडवली मास्टर एचा संघ उपस्थित झालाय आणि हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा तो करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आता तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र, पायावरती चेंडू आदळतोय की काय पाहावं लागेल. मागे विपिन भोईर गफलत होते. विपिन भोईरची तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा मिळतील. आता तिसऱ्या धावेसाठीही निघतील दोन्ही बॅटर. 3 धावा, 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोचते ते 7. या आकड्यावरती लेग बायचा इशारा पंचांच्या निदर्शनात आलाय आणि यस धावा झालेत त्या फलकावरती 7 रन्स. भूपेंद्र गोलंदाजी मार्गावरती येतोय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि हॅट्रिक जर घेता येईल तर 300 रुपयांचं कॅश प्राइज, 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि 100चं कॅश प्राइज आलं आहे. कारण दिवाकर पाटील सारखा कॅचर मॅन तिथे आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला, भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय. थँक्यू डीजे, थँक्यू. सूरज भोईर यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने या. हात जरी उंचावलेला असला तरी जसजसं सामने पुढे जातील तसतसं मात्र तुम्ही आपल्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. गणेश किने आलेत धनेश नाईकच्या जोडीला. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. 7 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आता जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पायावरती चेंडू आदळण्या अगोदरच मात्र बॅटला ब्रश होतोय. खोलात चेंडू टाकला होता. जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. अचूक टप्पा, दिशा नियंत्रण चांगल्या पद्धतीने दाखवलंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका गॅपमध्ये आहे. लॉंग चेस करावं लागते जयेश भोईरला आणि बॉल तिथे थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. डीजे. धावसंख्या 12 या फलकावरती आपण पाहतोय. 1 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या या षटकामध्ये.
मोठा प्रहार केला ऑन साइडला. संकेत भोईर झेल खाली येण्याचा प्रयत्न करतायत का, मात्र चेंडू त्यांना साइड झाला नाही. मात्र बॉल भरपूर उंच गेला होता. तत्पूर्वी धावा मिळतील 2. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोचतोय 14 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. भूपेंद्र भोईर शेवटचा चेंडू असेल या षटकातला. धावसंख्या 14, 3 गडी बाद. मोठा प्रहार करतायत. ऑन साईडला बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा नो मॅन लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय संकेत भोईरच्या माध्यमातून. 1 विकेट करता 100 रुपये जमा झालेत. धावसंख्या 15. विशाल यांना आपण पाहिलं तर 8 वरती खेळतोय. 6 बॉलवरती आणि 1 वरती जयेश यांना आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रकाश पाटील आता गोलंदाजी मार्गावरती आलेत. धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय 15, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होत असताना आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. उजव्या हाताने शॉट ऑफ प्लेन त्यावरती आक्रमण केलंय संकेत भोईर. आता आलेत आणि दुसऱ्या प्रयत्नात हा झेल धरणी मातेला दान झालाय. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने आता धावफलक जाऊन पोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 17 या आकड्यावरती 17 रन्स. मिड विकेटला अगदी चेंडू स्लाईड झाला नव्हता आणि आता साईड झालाय तर हातातून निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस, कारण या धावा भरपूर महत्त्वाच्या आहेत. कारण वडवली मास्टर बीचा संघ आहे ना, तो जवळपास अव्वल दर्जाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्याच वीकमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय त्यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू, आता अप्रतिम चेंडू ठेवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 17. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 4 बॉलमध्ये एखादा षटकार जर येतोय तर निश्चितच 25च्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आक्रमण करावं लागेल, त्याकरता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. बॅटचं टो लागलाय. अविनाश आहेत पाठीमागच्या दिशेने. अविनाश भोईरला बीट करतोय. बॉल थांबणार नाही आणि पाहता पाहता बॉल थांबलाय. टिवरी मास्टरच्या बाजूने अगदी आपण पाहिलं तर नशीब बलोत्तर राहिलं गेले की काय. आणि 2 धावा आणि 3ऱ्या धावेकरता फलंदाज विशाल डगआउटच्या दिशेने गडीबाद. आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. थँक्यू थँक्यू. हितेंद्र आप्पांची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा झालेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश पाटील दाखल झालाय. तीन चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. प्रकाश पाटील वेगात चेंडू टाकतोय. जबरदस्त गोलंदाजी. अंकुश मात्रे त्याला बॅकअप करतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. आज फुल संघ ज्या पद्धतीने फोर्स असायला हवी त्या पद्धतीची फोर्स आहे. अविनाश भोईर आहेत पाठीमागच्या दिशेने. विपिन भोईर,
अंकुश मात्रे यष्टीरक्षकाची भूमिका अदा करतोय. हरीश किनी पॉईंटला, एक्स्ट्रा कव्हरला मिलिंद भोईर, लॉंग ऑफला मिथुन किनी. समोरच्या दिशेने मिथुन किनी आहेत तिथे. मी मगाशी उल्लेख केला की हे झालं भिनलं गेलं आणि तिथे मिथुन किनी झेल टिपतोय. गडी बाद आहे अदाच न्यारी, हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. थँक्यू डीजे, थँक्यू कॅचर मॅन. पंढरी शिंगेला पाठी ठेवलाय आणि मनोज शिंगे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सकाळी आपण पाहिलं तर बढती दिली होती पंढरी शिंगे यांना. फाय 355 आणि 8850. गणेश दादा तुमच्या गाड्या आहेत का? रनआउटची संधी त्या काढायच्या होत्या जरा. मन्याच्या गाड्या अडकलेत. फोन करा त्याला, फोन करा. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 2020. वीस धावा झालेत. 20 धावांवरती 6 गडी बाद. 21 धावा करायच्या आहेत टीम टिवरी मास्टर संघाला. साहेब धुरंदर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हिम्मतवाला वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला, नेहमी हक्कासाठी लढला, साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. दादा थँक्यू डीजे, थँक्यू. हितेंद्र जुना चेंडू द्या. पंच यस जुना चेंडू देत आहेत. एकवीस धावा करायच्या आहेत. सलामी जोडीमध्ये आता बदलाव. अविनाश भोईर आणि दुसऱ्या बाजूला जयेश भोईर हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्वेंटी 21 धावा करायच्या आहेत. कौशल भाई चारों ओर कॅमेरा घुमाव. सर्व मांडवात आपण कॅमेरा फिरवतोय आणि खास करून कॅमेरा वर्क खूप चांगलं राहिलंय कौशल सिंग कॅमेरामॅनचं. मिलिंद भोईर, नाजिम गुल्ली अफलातून गोलंदाजी ते करतायत. वय वर्ष 45 पण अधिक आहे त्याचं.
अविनाश भोईर स्ट्राईकला आणि जयेश भोईर नॉन स्ट्राईक एंडला. आचोलेच्या स्पर्धेपासून काही जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर जयेश भोईर क्रॅकिंग स्ट्रोक त्यांचे आपण पाहतोय. मोठमोठे लांब पल्ल्याचे षटकार तो खेचतोय. मात्र मोतीराम राऊत आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. पहिलं षटक हाताळण्याकरिता थोडंसं घाई करा. सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे. गोलंदाजी मार्गावरती मोतीराम राऊत सारखा गोलंदाज आपण वापर होताना पाहतोय. अविनाश भोईरला अगदी बढती मिळाली आहे. महेश भोईर थोडेसे दुखापतग्रस्त झालेत आणि त्यांच्या जागेवरती अविनाश भोईर डायरेक्ट क्वार्टर फायनलच्या सामन्यात खेळण्याची संधी त्यांना मिळते. संघाचे रेग्युलर कर्णधार संदीप म्हात्रे यांनाही आज विश्रांती देण्यात आलेली आहे. तर संदीप म्हात्रेच्या कर्णधार पदामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे टिवरी मास्टर संघाने. 5:20 झालेत. थोडंसं घाई करा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आता तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका टॅप करतायत. अचूकरित्या आपण पाहतोय. एक धाव घेतली. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करतायत. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात केली आहे मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा करायच्या आहेत. जोरात बॅट फिरवले आहे. मात्र चेंडू अगदी स्विंग होतोय. स्विंग अँड मिस असं म्हणावं लागेल. मोतीराम राऊत दांडगा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. अचूक टप्पा दिशा नियंत्रण अफलातून त्यांचं राहिलं आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत याकडे बारकाईने लक्ष प्रत्येक प्रेक्षकांचं राहिलं गेलं. कारण 21 धावांचं माफक आव्हान. कारण छोटं टोटल कधी कधी बिग बॅटल बनतं क्रिकेटच्या खेळात. कित्येक वेळा पाहिले. मात्र आखूट टप्प्याचा बॉल तिथे संजय पाटीलला बीट करतोय बॉल आणि एक टप्पा खात बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मेरे भारत का बच्चा बच्चा. डीजे धावसंख्या 5 वरती. मी मगाशीही उल्लेख केला होता की अगदी अफलातून फॉर्ममध्ये आहेत जयेश भोईर, ज्यांच्या माध्यमातून मोठमोठे फटके येत आहेत. धावसंख्या आता फलकावरती 5. 16 धावांची आवश्यकता 15 चेंडूवरती. जयप्रकाश नाईक यांचं कौतुक करावं लागेल. अगदी क्लीन अँड क्लिअर सर्व काही काम त्यांचं असतं. नाईक म्हणजे डिगू नाईक आपले. चांगला फटका टोलवलाय. मात्र मनोज शिंगे चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आपण पाहतोय. 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि अविनाश भोईर सातत्याने तिसऱ्या धावेसाठी निघालेत. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 3च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत 8. अगदी टिवरीच्या खेमेमध्ये जल्लोष चालू आहे. आपण पाहतोय दीपेश भोईर दाऊ सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. सूर्याभाई आमचे नितीन दादा ऑप्शनच्या बाहेर जास्त बाहेर चेंडू वळतोय. पंच बोलतायत. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्या फलकावरती 9 रन्स. राजेश पाटील, मनोज पाटील, हर्षद पाटील भाई वालीवरनं आज मॅचचा आनंद घेण्याकरता आलेले आहेत. जबरदस्त सामना. सामना जर जिंकले तर निश्चितच सेमीफायनलमध्ये धडक होईल. भाईंदरपाडा मास्टर तिथे वेट करतोय. चांगला फटका. फोर्स केले बॉलला. अविनाश भोईरने जबरदस्त स्ट्रोक दाखवलाय. डीपमध्ये फेके अचूक होईल का पाहावं लागेल आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. रनआउटच्या माध्यमातून गडीबाद. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 10 धावा.
आता प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या झालेली आहे ती 10. जिंकण्याकरता 11 रन करायचे आहेत. शेवटचा बॉल आहे. प्रकाश पाटील आता दाखल होतोय. लेग स्टंपच्या बाहेर मारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आता फलकावरती जाऊन पोहोचते 11 वरती 1 गडी बाद. स्थिती आपण पाहतोय. 10 धावांची आवश्यकता आहे. हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली जाते. एक धाव मिळेल एकेरीच्या मदतीने. आता धाव फलकावरती धावा आहेत ते 12. जिंकण्याकरिता 12 चेंडू 9 रन. 12 मध्ये 9 धावा करायच्या आहेत. जबरदस्त स्पर्धा. बेटावरचे पांडू मास्टरचं अप्रतिम आयोजन, उत्कृष्ट दर्जाची जेवणाची व्यवस्था आणि आमच्या आचारी संतोष रीना पाटील आणि त्यांचे सर्व महिला मंडळ आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्गावरती गणेश गवली या गोलंदाजाचा आता वापर होतोय. डावऱ्याचा मारा ते करतायत. गणेश मैदानाच्या आतमध्ये. बारा चेंडू आणि 9 रन जिंकण्याकरिता आपण पाहतोय. हलक्याच्या हाताने फक्त थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आमचे प्रमुख अतिथी उपस्थित झालेले आहेत. काय जबरदस्त फटका खेळलेत. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. नवनिर्वाचित नगरसेवक आशिषजी वर्तक यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्याच